गुड मॉर्निंग. आज आपण SY.BCom या वर्गातील व्यावसायिक कायदे या विषयामधील चलनक्षम दस्तऐवज कायदा 2015 या प्रकरणामधील चलनक्षम दस्तऐवजाच्या यथाविधीधारकाचे हक्क याचा अभ्यास करणार आहोत. चलनक्षम दस्तऐवज कायदा 2015 नुसार यथाविधीधारकाला काही हक्क आणि विशेष अधिकार मिळत असतात. त्यामध्ये पहिला जो काही हक्क आहे तो मिळतो दस्तऐवज सर्व दोषातून मुक्त होत असतो किंवा दस्तऐवज सर्व दोषातून मुक्त करणं. यथाविधीधारकानं सद्भावनेने मुदतीपूर्वी होण्यापूर्वीच जर दस्तऐवज मिळवला असेल किंवा मुदतपूर्ती होण्यापूर्वीच जर दस्तऐवज मिळवला असेल तर हस्तांतरणकर्त्याचा त्या दस्तऐवजाबाबतचा दूषित अधिकार जरी असला तरी यथाविधीधारकाला मात्र चांगला अधिकार मिळेल. इतकंच नव्हे तर त्याच्यानंतरच्या धारकांना सुद्धा दस्तऐवजाबाबत चांगला अधिकार मिळत असतो. यथाविधीधारकाकडे दस्तऐवज आल्यानंतर त्यानं तो अन्य व्यक्तीला दिल्यानंतर दस्तऐवज जो आहे तो पूर्णतः दोषरहित होतो, असं कायद्यातील कलम 153 मध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा हक्क म्हणजे दस्तऐवज अपूर्ण असला तरी अधिकारावर परिणाम होत नाही. हा सुद्धा हक्क किंवा विशेष अधिकार आहे. अपूर्ण पण योग्य तिकीट लावलेल्या दस्तऐवजावर जेव्हा हस्तांतरण करता अधिक रक्कम लिहितो तेव्हा यथाविधीधारक सही करणाऱ्या व्यक्तीकडून दस्तऐवजाची रक्कम वसूल करू शकतो. कलम 20 मध्ये असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच रक्कम वसूल करण्याच्या अधिकारावर कोणताही परिणाम होत नाही. त्याचबरोबर काल्पनिक हुंडीचे पैसे मागण्याचा अधिकार. हुंडी जर एखादी काल्पनिक असेल आणि ते जर सिद्ध झालं असेल तर यथाविधीधारकाला त्या हुंडीचे पैसे स्वीकारत्याकडून वसूल करण्याचा अधिकार असतो. हुंडी काल्पनिक आहे या मुद्द्यावर तिचा स्वीकारता यथाविधीधारकाला पैसे देण्याचं टाळू शकत नाही. त्याचा उल्लेख आपल्याला कलम 42 मध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर अटीसह प्रदानाचा कोणताही परिणाम होणार नाही. चलनक्षम दस्तकाचं प्रदान जे आहे ते विशिष्ट अटीसह किंवा विशिष्ट हेतूनं जर केलेलं असेल आणि असा दस्तऐवज यथाविधीधारकाला परक्रमित होत असेल तर यथाविधीधारकाला त्या दस्तऐवजाबाबत योग्य अधिकार प्राप्त होत असतो. त्याचा कलम 46 मध्ये आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीनं हुंडी वटवावी या अटीवर दुसऱ्या व्यक्तीने एक हुंडी जर स्वीकारली असेल परंतु पहिल्या व्यक्तीनं ती हुंडी जी आहे ती तिसऱ्या व्यक्तीला किंवा तिसऱ्या व्यक्ती जो आहे त्या यथाविधीधारकाला पृष्ठांकित केली असेल तर तिसऱ्या व्यक्तीला हुंडीबाबतचा चांगला हक्क प्राप्त होत असतो. म्हणजेच चलनक्षम दस्त विशिष्ट हेतूनं किंवा अटीवर काढलेले आहे असं असताना सुद्धा चलनक्षम दस्ताची रक्कम देण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्ती यथाविधीधारकाला सांगू शकत नाही. त्यानंतर बेकायदेशीर किंवा विनाप्रतिफल दस्तऐवज असल्यास त्याचा यथाविधीधारकावर कोणताच परिणाम होत नाही. म्हणजेच प्रतिफल नाही किंवा बेकायदेशीर प्रतिफल आहे असा बचाव कोणताही पक्ष यथाविधीधारकाविरुद्ध करत नाही किंवा त्यांना तसं करण्याचा अधिकार सुद्धा नाही आणि केल्यास त्याचा यथाविधीधारकावर कोणताच परिणाम होणार नाही. संबंधित दस्तऐवजाची रक्कम जी आहे ती संबंधित पक्षाला यथाविधीधारकाला द्यावीच लागते. यथाविधीधारकाला गत्यावरोधाचा अधिकार मिळत असतो आणि यथाविधीधारकाला प्रतिबंधाचा किंवा गत्यावरोधाचा सुद्धा अधिकार प्राप्त होत असतो. चलनक्षम दस्त काढणाऱ्या स्वीकारणाऱ्या व्यक्तीला यथाविधीधारकानं त्याच्यावर केलेल्या दाव्यामध्ये मुळातच लिहून दिलेल्या अगर काढलेल्या पत्रकाचा कायदेशीरपणा नाकारण्याची परवानगी दिली जात नाही. कलम 120 मध्ये तसा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. यथाविधीधारकास संपूर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत दस्तावर सह्या करणाऱ्या सर्व व्यक्ती आहेत किंवा जे काही पक्ष असतील ते जबाबदार असतात. कलम 36 नुसार चलनक्षम दस्तऐवजाचा आदेशक, आदेशिती व पृष्ठांकक हे यथाविधीधारकास त्याची पूर्ण रक्कम मिळेपर्यंत जबाबदार धरलेले असतात. थोडक्यात चलनक्षम दस्तावर सह्या करणाऱ्या सर्व व्यक्ती किंवा पक्ष जे आहेत त्यांना यथाविधीधारकाचे पैसे देण्यास जबाबदार धरलेलं असतं. दस्तऐवज हरवला म्हणून सुटका करून घेता येणार नाही. दस्तऐवज जे आहेत ते महत्त्वाचे असतात आणि दस्तऐवजासाठी जबाबदार असलेला एखादा पक्ष किंवा व्यक्ती
दस्तऐवज त्याच्याकडून हरविले किंवा ते फसवणुकीने अथवा बेकायदेशीर मोबदला देऊन मिळवले होते इत्यादी कारणे देऊन यथाविधी धारकाला द्यावयाच्या पैशाच्या जबाबदारीतून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. सहकार्य हुंडीच्या बाबतीमध्ये सुद्धा हा भाग महत्त्वाचा आहे, ज्याला आपण ॲकोमोडेशन ऑफ बिल असं म्हणतो. एखाद्या व्यक्तीस मदत करण्याच्या उद्देशाने आदेशितीनं सहकार्य हुंडीस स्वीकृती जर दिली असेल व नंतर ती हुंडी यथाविधी धारकाला हस्तांतरित झाली असेल तर यथाविधीधारक आदेशितीकडून संपूर्ण रक्कम वसूल करू शकतो. केवळ आदेशकाला मदत करण्यासाठी आपण हुंडी स्वीकारली म्हणून आदेशितीला आपली जबाबदारी जी आहे ती टाळता येत नाही. त्याचबरोबर सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा चलनक्षम दस्ताचा प्रत्येक धारक हा यथाविधी धारक आहे असे न्यायालय समजत आहे, पण तो तसा यथाविधी धारक जर नसेल तर तो दुसऱ्या पक्षाला हे सिद्ध करावं लागत असतं. यानंतर आपण चलनक्षम दस्ताचा धारक आणि यथाविधी धारक यांच्यातील फरक जो आहे तो सविस्तर पाहणार आहोत. धारक आणि यथाविधी धारक या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. दोन्हीच्या अर्थामध्येच आपल्याला फरक पाहायला मिळतो. चलनक्षम दस्तऐवज स्वतःच्या नावाने ताब्यात ठेवण्याचा, त्याची रक्कम वसूल करण्याचा किंवा अधिकार असलेल्या व्यक्तीला धारक असा या ठिकाणी आपण चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील कलम 8 नुसार म्हणू शकतो. तर हस्तांतरकर्त्याच्या हक्कासाठी दोषांबद्दल माहिती नसताना सुद्धा मोबदला देऊन मुदतपूर्ती दिनांकापुरती चलनक्षम दस्तऐवज प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला यथाविधी धारक असं म्हटलं जात असतं. या कायद्यातील कलम 9 मध्ये याची तरतूद किंवा याची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दोन्हींमध्ये असणारं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये सुद्धा दोघांचा फरक आहे. धारक हा यथाविधी धारक असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही, परंतु प्रत्येक यथाविधी धारक जो असतो तो मात्र धारक असतोच. प्रतिफलाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला दोन्हींमध्ये विसंगती पाहायला मिळते. धारक हा प्रतिफलाशिवाय किंवा मोबदल्याशिवाय दस्तऐवज प्राप्त करू शकतो आणि यथाविधी धारक ठरवण्यासाठी संपूर्ण प्रतिफल किंवा सद्विश्वासानं त्या ठिकाणी ते प्रतिफल देणं गरजेचं असतं किंवा आवश्यक असतं. मुदतपूर्ती दिनांकाचा जर आपण विचार केला तर चलनक्षम दस्तऐवजाची रक्कम मिळण्याची मुदत संपल्यानंतर सुद्धा धारकानं त्या दस्तांचा ताबा प्राप्त केला तरी सुद्धा चालतो. यथाविधी धारकाला चलनक्षम दस्तऐवजाचा ताबा त्या दस्ताची रक्कम देण्याची मुदत संपण्यापूर्वी सुद्धा मिळणं आवश्यक असतं. चांगल्या हक्काचा जर आपण विचार केला तर धारक हा दस्तऐवजाचा हस्तांतरित असतो, त्यामुळं हस्तांतरकर्त्याच्या दस्तऐवजाबाबत जसा हक्क किंवा अधिकार चांगला किंवा वाईट असेल तसाच अधिकार धारकाला सुद्धा मिळत असतो. यथाविधी धारकाला मात्र हस्तांतरकर्त्याच्या अधिकारापेक्षा चांगला अधिकार मिळतो. म्हणजेच हस्तांतरकर्त्याच्या अधिकारात काही दोष असला तरी त्याचा यथाविधी धारकाच्या अधिकारावर कोणताही परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर अटींमध्ये फरक आहे. यथाविधी धारक होण्यासाठी धारकानं कायद्यानुसार काही अटींची पूर्तता जी आहे ती प्राप्त करणं गरजेचं असतं. चलनक्षम दस्तऐवजाचा धारक असल्याशिवाय यथाविधी धारक होणार नाही हे मात्र सरळ किंवा उघड सत्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अधिकारांच्या मर्यादेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला फरक पाहायला मिळतो. धारकाचे अधिकार यथाविधी धारकाच्या अधिकारापेक्षा मर्यादित असतात. त्याचबरोबर यथाविधी धारकाचे अधिकार धारकाच्या अधिकारापेक्षा विस्तृत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर चलनक्षम दस्तऐवजांचं हस्तांतर आपण पाहणार आहोत. चलनक्षम दस्तांमध्ये वचनचिठ्ठी, हुंडी, धनादेश इत्यादींचा समावेश होतो आणि हे चलनक्षम दस्त प्रामुख्याने दुसऱ्याला हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने लिहिलेले असतात. म्हणजे जर चलनक्षम दस्तामध्ये हस्तांतरणाचा गुण नसेल तर त्याला आपण चलनक्षम दस्त म्हणूच शकत नाही किंवा तसं म्हणता येणार नाही. थोडक्यात चलनक्षम दस्ताचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सहज सुलभ हस्तांतर करणे हे आहे. चलनक्षम दस्ताचा मालकी हक्क हा 2 प्रकारे हस्तांतरित करता येत असतो. त्यामध्ये चलनक्षम दस्तांचं हस्तांतर करून आणि चलनक्षम दस्तांचं अभ्यहस्तांकन करून. चलनक्षम दस्ताचं हस्तांतर कशा पद्धतीनं केलं जातं ते महत्त्वाचं आहे. चलनक्षम दस्तावेज कायद्याच्या कलम 14 प्रमाणे हस्तांतरणाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चलनक्षम दस्तावेजाचा धारक दुसऱ्या व्यक्तीतला
व्यक्तीला तो बनवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा हेतून जेव्हा चलनक्षम दस्तऐवज हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केला जात असतो तेव्हा त्याला चलनक्षम दस्तऐवजाचं हस्तांतरण झालं असं म्हटलं जात असतं. आणि या व्याख्येनुसार एका व्यक्तीकडून चलनक्षम दस्तऐवजाची मालकी जी आहे ती मालकी त्याचबरोबर दस्तऐवजाचा हक्क किंवा दस्तऐवजामधील हितसंबंध याचं व्यक्तीला त्या ठिकाणी हस्तांतरण करता येतं. आणि हस्तांतरणानुसार दुसऱ्या व्यक्तीला चलनक्षम दस्तऐवजाचा ताबा जो आहे तो मिळत असतो. चलनक्षम दस्ताचं हस्तांतर जे आहे ते प्रदान करून केलं जातं. त्याचबरोबर पृष्ठांकन आणि प्रदानाद्वारे सुद्धा हस्तांतरण केलं जात असतं किंवा चलनक्षम दस्तऐवजाचं अभ्यासांकन करून केलं जातं. त्यामध्ये प्रदान करून जे केलं जातं ते आपण प्रथमतः पाहणार आहोत. चलनक्षम दस्तऐवजाचा ताबा दुसऱ्या व्यक्तीला देणं म्हणजे दस्तऐवजाचं प्रदान करणं होय. थोडक्यात स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीला दस्तऐवज देणं होय. मालकी हक्क हस्तांतरित करणं हा या पाठीमागचा उद्देश असतो. अन्य कारणांसाठी केलेलं हस्तांतर जे आहे ते प्रदान ठरणार नाही. उदाहरणार्थ समजा एका व्यक्तीनं आपला धनादेश सुरक्षित ठेवण्यासाठी जर दुसऱ्या व्यक्तीकडे दिला असेल तर यासाठी पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला धनादेशाचे प्रदान केले असं म्हणता येणार नाही, कारण यामध्ये धनादेशाचा मालकी हक्क हस्तांतरित करणं हा हेतू नव्हता. थोडक्यात चलनक्षम दस्तऐवज लिहिणं, स्वीकारणं किंवा त्याचं पृष्ठांकन करणं या क्रिया संबंधित दस्तऐवजाचं संबंधित पक्षाला प्रदान केल्याशिवाय पूर्ण होणार नाहीत. दस्तऐवजाचं प्रदान जे आहे ते कोणत्याही एक प्रकारे होऊ शकतं. त्यामध्ये पहिला प्रकार जो येतो तो येतो प्रत्यक्ष प्रदान. म्हणजे ज्यावेळी चलनक्षम दस्तऐवजाचा ताबा प्रत्यक्षपणे दुसऱ्या व्यक्तीकडे जातो तेव्हा त्याला प्रत्यक्ष प्रदान असं म्हणतो किंवा ॲक्च्युअल डिलिव्हरी असं म्हटलं जात असतं. दुसरा प्रकार येतो तो म्हणजे रचनात्मक प्रदान. रचनात्मक प्रदानामध्ये चलनक्षम दस्तऐवजाचा प्रत्यक्ष ताबा ज्या व्यक्तीस दस्तऐवज हस्तांतरित करायचा आहे त्या व्यक्तीस न देता त्याच्या प्रतिनिधीला किंवा त्याच्या नोकराला देण्यात येतो. म्हणजेच रचनात्मक प्रदानामध्ये प्रत्यक्ष हस्तांतर केलं जात नाही, परंतु त्या दस्तऐवजाचा ताबा जो आहे त्या व्यक्तीचा होतो अशी तजवीज केली जात असते. आणि तिसरा प्रकार या प्रदानामध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे सशर्त प्रदान. सशर्त प्रदान म्हणजे एखादी अट घालून प्रदान करण्यात येत असतं. सशर्त प्रदान यास अटीसह प्रदान असंही म्हटलं जातं. संबंधित अट पूर्ण केल्याशिवाय दस्तऐवजाचं हस्तांतर जे आहे ते होत नाही. एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला माल विकला किंवा दुसऱ्या व्यक्तीनं त्या मालाच्या किमती इतकी रक्कम जी आहे ती धनादेश काढून ही पहिल्या व्यक्तीला जर दिली असेल, परंतु त्यावेळेला बने म्हणण्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीने अशी अट घातली असेल की पहिल्या व्यक्तीनं तो माल दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात दिल्याशिवाय धनादेश उठवू नये. म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीनं पहिल्या व्यक्तीला धनादेशाचं सशर्त प्रदान केलं असं त्याचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु कोणतीही व्यक्ती यथाविधी धारकाला मात्र सशर्त प्रदान करू शकत नाही. हाही तेवढाच भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतर चलनक्षम दस्ताच्या हस्तांतराच्या बाबतीमध्ये दुसरा भाग येतो तो म्हणजे पृष्ठांकन किंवा प्रदानाद्वारे हस्तांतर. चलनक्षम दस्तऐवज आदेशानुसार देय असल्यास प्रथम पृष्ठांकन करावे लागत असतं आणि नंतरच त्याचं प्रदान करावं लागतं. चलनक्षम दस्तऐवजाचं अभिहस्तांकन जे आहे तो यातील दुसरा ज्याला आपण म्हणतो एक महत्त्वाचा भाग आहे चलनक्षम दस्तऐवजाच्या हस्तांतरणातला. संपत्ती हस्तांतरण कायदा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट जो आहे त्यामध्ये आपल्याला या अभिहस्तांकनाविषयीचे नियम दिलेले आहेत. आणि या नियमानुसार ज्यावेळी एखादा लेखी दस्तऐवज तयार करून त्याची नोंदणी करून एखाद्या वस्तूची मालकी दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यात येते तेव्हा त्या वस्तूचं किंवा संपत्तीचं अभिहस्तांकन केलं असं त्याला म्हटलं जात असतं. त्याचप्रमाणे चलनक्षम दस्तऐवजाचं हस्तांतर केल्यामुळं अभिहस्तांतरकर्त्याला धारकाचे अधिकार मिळत असतात आणि हे अधिकार यथाविधी धारकासारखे नसतात. म्हणून अभिहस्तांकन करण्यापूर्वी धारकाचा जसा अधिकार असेल तसाच अधिकार अभिहस्तांतरकर्त्याला सुद्धा मिळत असतो आणि तो सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण यथाविधी धारकाचे हक्क जे आहेत ते सविस्तरपणे पाहिलेले आहेत. त्यामध्ये दस्तऐवज सर्व दोषातून मुक्त होतो. दस्तऐवज अपूर्ण असला तरी अधिकारावर परिणाम होत नाही किंवा काल्पनिक हुंडीचे पैसे मागण्याचा अधिकार, अटीसह प्रदान, बेकायदेशीर किंवा विना प्रतिफल दस्तऐवज असल्यास त्याचा परिणाम, त्याचबरोबर यथाविधी धारकाला संपूर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत दस्तावर सह्या करणारे व्यक्ती जे आहेत
त्यांची जबाबदारी असते किंवा दस्तऐवज हरवला म्हणून सुटका करून घेता येत नाही. त्याचबरोबर सहकार्य हुंडी आणि सामान्य परिस्थितीमध्ये नेमकी यथाविधीधारकाला काय अधिकार मिळतात किंवा न्यायालय काय समजत असतं ते या ठिकाणी आपण पाहिलं. त्याचबरोबर धारक आणि यथाविधीधारक यातील फरक सविस्तररित्या आपण समजावून घेतला आहे. त्यानंतर चलनक्षम दस्तऐवजाचं हस्तांतर जे आहे त्या हस्तांतरणामध्ये 2 पद्धतीनं जे काही हस्तांतरण होतं ते आपण पाहिलं. त्यामध्ये प्रदान करून आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे चलनक्षम दस्तऐवजांचं होणारं अभिहस्तांकन. या सर्व बाबी आपण सविस्तररित्या बघितलेल्या आहेत किंवा समजावून घेतलेल्या आहेत. धन्यवाद.